सुरू. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आगर करू मासिक पाळीचा जागर. प्रेक्षक हो नमस्कार. माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र आणि रोटरी क्लब नाशिक व्हिजन नेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य दिन 28 मे. या आरोग्य दिनानिमित्त मासिक पाळी आरोग्य सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रेक्षक हो आणि माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, स्त्रियांची विविध रूपे आपल्या समाजात पाहायला मिळतात. आई, बहीण, वहिनी, सासू, सून, लेक अशा विविध रूपातून ती समाजात वावरत असते. मासिक पाळी महावारी MC या नावाने समाजात बोलले जाते, परंतु प्रत्यक्षात उघडपणे बोलायला आजच्या वैज्ञानिक युगातही अनेक स्त्रिया किंवा पुरुष पुढे येत नाही. आजच्या या लाईव्ह प्रशिक्षणात जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षिका, पालक, विद्यार्थी वर्ग जुळलेला असल्याने शैक्षणिक क्षेत्रात शाळा, महाविद्यालय, समाजात मासिक पाळीविषयी माहिती प्रबोधन मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आमच्या तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र परिवारातर्फे एक आगळा वेगळा YouTube लाईव्ह इन कार्यक्रम आपल्या समोर घेऊन येत आहे. करिता मी संदीप अंबादास शेंडे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या नाविन्यपूर्ण शैलीद्वारे शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र परिवारातील समूह प्रमुख श्री नितीन केवटे सर, मुख्य पर्यवेक्षक श्री कृष्णा कालकुंद्रीकर सर, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक श्री पंकज जगताप सर, ज्येष्ठ तज्ञ समूह मार्गदर्शक श्री मिलिंद पगारे सर, आजच्या कार्यक्रमाला तंत्र सहाय्य पुरवणारे श्री वालदे सर, तसेच तंत्रस्नेही परिवारातील आमचे सर्व प्रशासक, प्रमुख, मास्टर ट्रेनर सर्वांतर्फे आपले या YouTube थेट लाईव्ह इन कार्यक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे. माननीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, एका खेडेगावात एक 6वी 7वी शिकणारी मुलगी 12-13 वर्षाची मुलगी रोज शाळेत जात असे, पण एके दिवशी शाळेतच तिला अचानक मासिक पाळी येते. हा नैसर्गिक अनुभव तिच्यासाठी फार नवीन असतो. ती आपल्या मैत्रिणींना आई, ताई, आजी ह्या घरातील सर्व स्त्रियांना आपल्या काय होत आहे याबद्दल विचारणा करते, परंतु तिला तिच्या घरच्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. तिच्या मनात होणारी घालमेल, व्यथा, अवस्था या कवितेच्या माध्यमातून ती प्रकट करते. शाळेत तर रोजच मी ग जाई, मग हे असं कसं मला ग होते ग माई. अचानक आजच पोटात का बरं दुखते ग ताई. काहीतरी समजावून सांग ना ग आई. जीव मळमळत, अशक्त वाटत, जरा सांग ना असं का बरं होतं. मैत्रिणी माझ्याशी खुलून का बरं बोलत नाही. आई काय हे जरा समजावून सांग ना ग आई. घरी मला अलग का बरं ठेवलं जातं. या अंधाऱ्या कोठडीत मन माझं का बरं घाबरतं. मला 4 दिवस शाळेत तू का बरं धाडत नाही. हे माझे आई समजावून सांग ना ग आई. माझा काया बदल हा कुणी मला समजावेल का. अंतर्मनाची चिडचिड कुणीतरी ओळखेल का. आता मी काहीतरी करू हे मला कुणी सांगेल का. आई ग आई मला समजावून सांग ना ग आई. आता तू मोठी झाली असं मला का बरं म्हणतात. मग माझ्या येवल्याच्या जीवाला का बरं हिणवतात. स्त्री जन्म कशासाठी हे का बरं मला कुणी सांगत नाही. आई ग आई आता तरी समजावून सांग ना ग आई. माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अशी मुलीची व्यवस्था आज अनेक वयात येणाऱ्या मुलींमध्ये दिसून येते. त्याकरिता अशा मुलींना कशा प्रकारे मार्गदर्शन करता येईल म्हणून आपल्या आजच्या मासिक पाळी विषयक YouTube लाईव्ह इन कार्यक्रमाकरिता तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर वैभव सर आणि आपले तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र व रोटरी क्लब नाशिक व्हिजन नेस्ट तर्फे आपले हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार सर. माननीय डॉक्टर वैभव दातरंगे यांचा थोडक्यात परिचय करून देतो. नमस्ते. सरांना सिनियर प्रोग्राम मॅनेजर सामाजिक आर्थिक विकास म्हणून 14 वर्षाचा गाढा अनुभव आहे. सरांचा
पौगंडावस्थेचे आर्थिक आरोग्य, दृष्टी, काळजी, माता, पालक व मानसिक आरोग्याविषयी सखोल अभ्यास आहे. सर सध्या प्रवीरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी अहमदनगर येथे एप्रिल 2016 पासून आज तागायत प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी सन 2012 ते 2015 स्वदेश फाउंडेशन चे ते प्रोग्राम मॅनेजर रायगड येथे कार्यरत होते. वचन संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 2017 मध्ये BISLD ही संस्था नाशिक येथील संस्था येथे सुद्धा ते कार्यरत आहे. 2008 ते 2012 मध्ये सर आयुर्वेल या संस्थेमध्ये त्यांनी काम केलं. तसेच 2001 ते 2007 मध्ये आयुर्वेदिक फिजिशियन व पंचकर्म कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. अशा अनेक प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक तंत्र संस्थेमध्ये त्यांनी अनेक प्रकारचे पद भूषवलेली आहे. असे गाढे अभ्यासक माननीय डॉक्टर वैभव दातरंगे सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहे. त्यांनी अर्बन हेल्थ, वास्ट मॅनेजमेंट, ऑर्गॅनिक फूड अँड न्यूट्रिशन, हर्बल प्लांटेशन मध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं आहे. ॲज अ लीड कम्युनिटी मोबिलायझेशन टीम मॅनेजमेंट, हेल्थ केअर प्रोग्राम प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट येथे सुद्धा काम केलेले आहे. मोटिवेशनल स्पीकर म्हणून, तसेच कंटेंट डेव्हलपर, मायक्रो ब्लॉगर, फ्रीलान्स मेंटर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. सर सध्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन निमा NIMA नाशिक येथे सचिव या पदावर कार्यरत आहे. नमस्कार सर. गुड इव्हनिंग. नमस्कार सर. तुमचं तंत्रस्नेह शिक्षक समूह परिवारामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर आज आपला विषयामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता, आरोग्य याविषयी आपण चर्चा करणार आहे. त्याबद्दल आपल्याला जास्त वेळ न घेता पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो सर. FGM स्त्रियांमधील जननांग अंगछेदन, फिमेल जेनेटिकल म्युटिलेशन आणि मासिक पाळीचा काय संबंध, हे थोडं समजावून सांगाल आमच्या प्रेक्षकांना. संदीप सर, पहिल्याच प्रश्नाला तुम्ही मोठाच्या मोठा बॉम्ब टाकून दिला. फिमेल जेनेटिकल म्युटेशन किंवा महिलांच्या लैंगिक अवयवांचं छेदन असा तरी प्रक्रिया असणं याविषयीचं म्हणजे जी भयानक वातावरण आहे जगभरातल्या काही समुदायांमध्ये, पुरुषांमध्ये, मुलांमध्ये सुंता किंवा खतना नावाचा विधी केला जातो, ज्याच्यामध्ये लिंगावरील काही त्वचा ही काढली जाते. काही समाजांमध्ये महिलांमध्ये देखील लैंगिक अवयवाचा विशिष्ट भाग कापून, आणि हे किशोरवयीन वयोगटात असताना किंवा लहान वयात मुलगी असताना याच वयोगटामध्ये केलं जातं. याला फिमेल जेनेटिकल म्युटिलेशन असं म्हणतात. आणि ही प्रथा जगभरातील काही समाजांमध्ये आहे. भारतातही अशा काही समाजांमध्ये आहे. याविषयी कुठेच उघडपणे बोललं जात नाही, कुठेही नोंद ठेवली जात नाही, कुठलीही वैद्यकीय प्रक्रिया फॉलो केली जात नाही, कुठल्याही साधन सामुग्रीची स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कायदेशीररित्या FGM हे भारतात कुठेही केलं जात नाही, अशा पद्धतीने सर्वत्र प्रवाद आहे किंवा सर्वत्र मांडणी केली जाते. पण दुर्दैवाने फिमेल जेनेटिकल म्युटेशन ही जगभरात काही समुदायांमध्ये अजूनही चालू असलेली क्रूर प्रथा आहे. आणि धार्मिक किंवा पारंपरिक रूढींना मोडून काढण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या विचार प्रवर्तकांची
आणि योग्य विचार मांडणाऱ्यांची समाजाला वारंवार वेळोवेळी गरज भासणार आहे. संदीप सर. या फिमेल जेनायटल म्युटेशन सारख्या विषयांवर का बोलायला तो आजच्या आपल्या पूर्ण साप्ताहिक कार्यक्रमाचं उद्दिष्ट जर लक्षात घेतलं, सप्ताह हा जो आपण साजरा करतोय, चर्चेद्वारे मांडतोय, हा विषयाला हात घालण्याची परिस्थिती जी आहे ती किती महत्वाची आहे याचं एक उदाहरणच जर मला मांडायचं असेल तर मी असं मांडू शकेल की मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक माहिती फिरत होती की आमची अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा समृद्ध आहे आणि खूप सारे शब्द त्याच्यामध्ये ळ या अक्षराने चालणारे शब्द आहेत. याच मराठी भाषे मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेसाठी जी जगभरातल्या निम्म्या लोकसंख्येच्या आयुष्याचा अनिवार्य भाग आहे, अशा एका नैसर्गिक प्रक्रियेसाठी कोणती आमच्या भाषेमध्ये नाही. इतका हा दुर्लक्षिलेला, त्याज्य, नाकारलेला किंवा उघडपणे न मांडण्याचा विषय आहे. या पद्धतीने पूर्णतः मासिक पाळी, मेन्स्ट्रुअल हायजीन, मेन्सेस याच्याकडे बघितलं जातं. साध्या साध्या शब्दांसाठी प्रतिशब्द शोधणारी, विचार मांडणारी आमची मराठी आहे किंवा नाही जी मातृभाषा आहे. पण दुर्दैवाने मासिक पाळीसाठी एक शब्द आम्हाला आतापर्यंत, एक संज्ञा आम्हाला देता आली नाही. काय म्हणतायत अडचण, कोणी म्हणतं प्रॉब्लेम, कोणी म्हणतं एमसी, अजून वेगवेगळे शब्द आहेत प्रत्येक प्रदेशानुसार बदलणारे, पण ते सांकेतिक शब्द, संज्ञा नाही. अशी परिस्थिती आहे आणि याविषयी आपल्याला बोलायचं आहे, याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे, याविषयी आपल्याला आज मांडणी करायची आहे. या विषयाचं वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात स्वच्छता या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला कसं बघता येईल हे आपण चर्चा करणार आहोत, मांडणी करणार आहोत. सर माईक सुरू करा तुमचं. शेंडे सर माईक सुरू करा. हा सर, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांमार्फत जो कपडा वापरणे चांगले आहे की सॅनिटरी नॅपकिन पॅड वापरणे चांगले आहे, याबद्दल काय सांगू शकाल सर? आपण आपलं मत काय? सर प्रश्न तुम्ही विचारला. मासिक पाळी व्यवस्थापन ही गोष्ट करत असताना आपल्या प्रत्येकाच्या माहितीमध्ये हा शब्द तर नक्की, तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिन, पण आतापर्यंतही हा केवळ शब्द म्हणूनच आलेला आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये. मी इथे ऐकणाऱ्या पुरुष मंडळींना विचारू इच्छितो, आतापर्यंत सॅनिटरी नॅपकिन उघडून आतमध्ये काय आहे ते हात लावून पाहिलंय का कोणी? माझ्या मुलीला, माझ्या आईला, माझ्या पत्नीला जे आयुष्यभरात आयुष्यातलं 30 वर्ष सतत पाहण्याची सुद्धा माझी हिंमत, आणि या अशा पद्धतीच्या सॅनिटरी नॅपकिन विषयीची उपलब्ध आणि त्याचा वापर या गोष्टींविषयीचा पुरेसा म्हणता येईल इतका प्रचार झालेला नाही. भारतात सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचं प्रमाण हे 15 ते 18% महिलांपर्यंत आहे. उरलेल्या 80% महिलांपर्यंत अजून सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता, उपयुक्तता, वापर याविषयीचं अज्ञान, गैरसमज किंवा अनुपलब्धता अशा पातळीवरची ही गोष्ट आहे. मग सॅनिटरी पिरियडच्या दरम्यान किंवा मेन्सेसच्या दरम्यान काय केलं जातं
याची जर यादी काढायला घेतली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अगदी मातीपासून, चिखलापासून, झाडांच्या पानांपासून, जे जुने वापरलेले पडके, साड्या, घरातले पडदे, मोठ्या भावाचे किंवा वडिलांचे अंडरपॅन्टचे कपडे, जे उपलब्ध असेल ते साधन वापर केला जातो, वापरलं जातं. हे वापरलेले कपडे तशाच पद्धतीने कोणालाही दिसू नये अशा पद्धतीने लपून आडोशाच्या ठिकाणी, झाकलेल्या ठिकाणी, एखाद्या खोलीत, एखाद्या पिंपात हे लपून ठेवलं जातात आणि पुढच्या चक्रामध्ये पुन्हा त्याच काढून वापरल्या जातात. की स्वच्छता स्वच्छता या नावाने आपण बोलत असताना माझ्या आयुष्यातील अर्धांग असणाऱ्या, प्रत्येकाच्या सोबतीच्या असणाऱ्या सोबतिनीसाठी स्वच्छतेची, तिच्या डिग्निटीची काळजी घेण्याची व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. या मी किंवा यंत्रणेमध्ये जिथे सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता नाही आहे अशा ठिकाणी पूर्वापार पारंपरिक चालत आलेले प्रकार किंवा जातात. त्याच्यामध्ये मुख्यतः कपडा हा जास्तीत जास्त वापरला जाणारा भाग आहे. पण कपड्याचा जर वापर करायचा असेल तर याच्याविषयी जेव्हा बोलता येईल, जेव्हा मांडता येईल, तेव्हा मला एक सांगायला आवडेल की जो सॅनिटरी नॅपकिनला पर्याय म्हणून हे कापड कॉटनचं असावं. प्रत्येक वेळीच, प्रत्येक पिरियड नंतर सॅनिटरी कॉटन पॅड्स किंवा कपड्याच्या घड्या ज्या वापरल्या गेलेल्या आहेत, या साबण आणि पुरेशा पाण्याने स्वच्छ धुणे आणि स्वच्छ धुतल्यानंतर किमान 12 तास खडखडीत उन्हामध्ये वाळवणे हे कापडाच्या बाबतीत केलं गेलं पाहिजे. असं मेन्सेससाठी वापरणारा जो कपडा आहे, हा एक कपडा 8 सायकल्स पर्यंत, म्हणजे साधारणतः 6 ते 8 महिन्यांपर्यंत वापरता येईल. एकदा घेतलेली घडी ही 12 तास, म्हणजे जर 5 दिवसांचा नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल. माझा प्रश्न होता, मासिक पाळी दरम्यान दिवसभरामध्ये किती वेळा कपडा किंवा पॅड बदलणे आवश्यक आहे आणि जास्त काळ पॅड न बदलण्याने शरीरावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटते? सॅनिटरी नॅपकिन जर वापरले जात असतील तर साधारणतः 8 तास हे एका पॅडची मर्यादा असते. ते पण दर्जा त्या सॅनिटरी नॅपकिनचा कशा आहे यावर अवलंबून असतं. हल्ली येणारे व्यावसायिक सॅनिटरी पॅड हे किमान 8 ते 12 तास चालण्यासाठीच्या दर्जाचे येतात. पण तेच जर कपडा वापरलेला असेल, तोही मी जसा सांगितला तसा 4 घडीचा कपडा हा 12 तासांसाठी, दर 12 तासांनी कपडा बदलणं हे खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक जसं सांगितलं की वापरला गेलेला कपडा परत त्याच सायकलमध्ये पुन्हा वापरता येणं कामा नाही. तो पुन्हा उन्हात कडक वाळवल्यानंतर येणारा कापड ते वापरलं गेलं पाहिजे. सर, एक आंघोळी संदर्भात प्रश्न आहे. जी. मासिक पाळी दरम्यामध्ये आंघोळ ग्रामीण भागातील स्त्रिया किंवा शहरी भागातील दाटी वस्तीतल्या स्लम एरियातील स्त्रिया ज्या अज्ञान अंधश्रद्धा ज्यांच्यामध्ये जास्त असतात, तर अशा स्त्रिया आंघोळ करत नाही. तर याबद्दल थोडं काय सांगू शकाल तुम्ही? उलट परिस्थिती आहे. मासिक पाळीच्या दरम्यान शारीरिक स्वच्छता ही प्रकर्षाने राखली गेली पाहिजे, ज्याच्यामध्ये योनी भागातून आणि गर्भाशय मुखातून येणारे स्राव हे 4 दिवसांपर्यंत 4 दिवसांपर्यंत हे योनीद्वारे शरीरातून बाहेर पडत असतात. यालाच मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग किंवा मासिक पाळी दरम्यानचा रक्तस्राव असं म्हणतात. हा जो रक्तस्राव आहे हा गर्भाशयाच्या आतील आवरण जे वयाच्या 12, 13, 15व्या वर्षापासून तर ते वयाच्या 45व्या वर्षापर्यंत दर महिन्याला गर्भस्थापना होण्यासाठी
पूर्वतयारी म्हणून गर्भाशय तयार करत असते. आणि जर त्यावेळेस गर्भस्थापना झाली नाही, गर्भधारणा झाली नाही, तर ते दर महिन्याला मासिक पाळ्याच्या ऋतुचक्राच्या माध्यमातून, मासिक पाळीच्या माध्यमातून हे आवरण जे आहे हे गर्भाशयातून बाहेर टाकलं जातं. तर एका अर्थाने हे जे बाहेर पडणारे जे रक्त व इतर द्रव्य आहेत हे शरीरातून बाहेर जात असताना ते सोबतच्या कपड्यांना न लागणे किंवा जे आंतरवस्त्र आहे त्यांची स्वच्छता ठेवणे, तसेच शरीराची स्वच्छता ठेवणे हे खूप महत्वाचं आहे. पाणी आणि साबणाचा वापर करून सर्व शरीराचा स्वच्छता ठेवणे, गुह्य भागांची, अंतर्गत भागांची स्वच्छता ही पुरेशा पाण्याने व्यवस्थित ठेवणे हे महत्वाचं आहे. तिथे साबणांचा वापर करू नये. मात्र हे करत असताना पुन्हा ही सामाजिक जबाबदारी, आपण हे मानतोय पण ही सामाजिक जबाबदारी आहे की अशी संसाधनं उपलब्ध करून देणे ज्याच्यामध्ये स्त्रियांना स्वच्छतेसाठीचे पुरेसे खाजगी जागा असणे, हे शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो, हे इन्शुअर करणं हा आपला जबाबदारी एक नियोजन करते म्हणून शासनाची किंवा जे इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहेत त्यांची आणि प्रत्येकाची ही जबाबदारी. सर, मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळी संपल्यानंतर जो आपण कपडा वापरतो ग्रामीण भागामध्ये, तर तो कशा प्रकारे सुरक्षित ठेवला पाहिजे असं तुम्हाला वाटते? आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगाल सर. मी जसं मगाशी सांगितलं तसं की मासिक पाळीच्या साठी जर कापड वापरत असाल तर ते सुती असलं पाहिजे, कॉटन कापड असलं पाहिजे. कापड स्वच्छ धुतल्यानंतर उन्हामध्ये स्वच्छ वाळवून हे हवाबंद ठिकाणी घडी घालून पुढच्या वापरासाठी म्हणून ठेवलं गेलं पाहिजे. मग हवाबंद ठिकाण, उगाच 2 बांबून मधली जागा, कॉट खाली कुठेही सरकून देणं, पुरेशा स्वच्छ नसलेल्या ठिकाणी ठेवणं अशी नको बरं का. ती स्वच्छ, जिथे कुठे जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही, उगाच उंदरांच्या झुरळांच्या संपर्कात येणार नाही अशी जागा असावी. शक्यतो एखादी पेटी असेल तर अजून जास्त, किंवा नसेलच तर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये त्याची राखण केली जाऊ शकते. मात्र पुन्हा एकदा वारंवार सांगतो आहे, अशा ठिकाणी कॉटन कपडा हा जेव्हा सांभाळून ठेवायचा असेल, हा ठेवण्या अगोदर स्वच्छ धुवून आणि खडखडीत वाळवून ठेवला गेला पाहिजे, जे जास्त इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत ज्या दुर्दैवाने कपड्यांचा वापर करण्याच्या बाबतीतली जी अडचण आहे ती हीच अडचण होती की कपड्यांचा वापर करत असताना कपड्याची स्वच्छता राखली जाणं हे अडचणीचं होतं. तुम्ही आजही बघा, आपल्याही घरात बघा, जर एक कुटुंब राहत असेल तर पतीचे किंवा पुरुषाचे अंडरगार्मेंट्स हे बाहेरच्या बाजूला टाकलेले असतील, पण स्त्रियांचे अंडरगार्मेंट्स हे आतल्या बाजूला टाकलेले असतील. लाज, शरम या गोष्टी कंटिन्यू चालू आहेत. आणि त्याच्या पाठीमागचा जो इश्यू आहे ना, हा जेंडर आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे. सर्वांचं मूळ आहे ते तिथे आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा 5वा जो गोल आहे, जेंडर इक्विटी, हा भाग फक्त बोलून साजरा होत नाही किंवा फक्त स्त्री जन्माचा सन्मान करून साजरा होत नाही. त्याच्या पाठीमागे हे जे आयुष्यभराच्या मधले छोट्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक ठिकाणी स्त्रीला वेगळी वागणूक आणि पुरुषाला वेगळी वागणूक दिली जाते, ते सांभाळणं आणि जेंडर न्यूट्रल समान निर्मिती करणं हे या छोट्या टप्प्यांच्या माध्यमातूनच पुढे जाऊन साध्य होणार आहे. सर, एक आपण प्रेक्षकातून प्रश्न घेऊयात. वंदना कुलकर्णी मॅडम यांनी प्रश्न विचारला आहे, मासिक पाळीतील आहार कोणता असावा? मासिक पाळीमध्ये आहार कोणत्या प्रकारचा घेणे आवश्यक असते? वंदनाताई, मासिक पाळीसाठी कोणताही वेगळा आहार करायची गरज नाही. जो नियमित पुरेसा पोषक आहार खाण्यात असेल तोच आहार मासिक पाळीच्या दरम्यान केला गेला पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. महत्वाचं म्हणजे मासिक पाळी ही रॉकेट सायन्स नाहीये की त्याच्यासाठी वेगळं काहीतरी इतकी नैसर्गिक प्रक्रिया आहे ही, आणि ती त्या नैसर्गिक पातळीवर जेव्हा मेंटेन केली जाईल किंवा ती ऍक्सेप्ट केली जाईल आणि त्याच्यासाठीच पूरक पोषक वातावरण जे सामाजिक असेल, आर्थिक असेल, काय म्हणतात लैंगिक असेल
किंवा व्यावसायिक असेल, हे जसं जसं निर्माण होत जाईल तसं तसं ते नॉर्मलाइज येणं गरजेचं होईल. आणि ते नॉर्मलाइज आल्यानंतर आपण त्याला इट्स अ लाईफस्टाईल म्हणून ऍक्सेप्ट करू शकू. आज काय झालेलं आहे, बोलायचंच नाही, चर्चाच करायची नाही म्हणून त्याज्य ठेवलेला विषय आहे. त्याज्य ठेवलेला विषय मग त्याच्याविषयी चर्चा न केल्यामुळे गैरसमज, अज्ञान, आणि हे गैरसमज, अज्ञान लपून ठेवण्यासाठी त्याच्या भोवती विणलेली पुरुषी मानसिकता, अशा पद्धतीने विनाकारण कुठले एका साध्या विषयाचा फार मोठा बाऊ करून ठेवला. त्यामुळे मासिक पाळीसाठी काहीतरी वेगळा आहार असावा वगैरे वगैरे, नॉट निडेड. हा, रक्त वाढ असणारे पदार्थ हे प्रत्येक भारतीय स्त्रीच्या खाण्यामध्ये नेहमी असावे. जनरली जरी पाहिलं तरी भारतामध्ये 75% महिलांमध्ये अनिमियाचं प्रमाण आहे. आणि मे बी वन कॉज इज एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुएशन ब्लीडिंग. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्त शरीराबाहेर निघून जाणे हे रक्ताल्पतेचं किंवा पांडुरोगाचं किंवा अनिमियाचं एक कारण असतं. म्हणून अशा वेळेस जर अशा परिस्थितीत रक्त भरून निघण्यासाठी किंवा रक्ताल्पता कमी होण्यासाठी आणि अनिमिया कमी असण्यासाठी म्हणून लोहयुक्त आहार हा जेवणामध्ये असणे किंवा आहारामध्ये तुमच्या याच्या सेवनामध्ये असणे हे जास्त महत्वाचं आहे. चहा जर प्यायचा असेल ना तर तो लिंबू टाकून प्या, तो ऍब्सॉर्बंट त्याच्यामधलं वाढतं. जर स्वयंपाक करायचा असेल लोखंडी भांड्यात करा, लोहाचं ऍब्सॉर्बंट शरीरामध्ये वाढतं. आम्ल रसाचे पदार्थ हे जे खाण्यात असावेत, लिंबूवर्गीय फळं असते ते खाण्यात असावे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण या रुटीनलीच फॉलो करतो. दॅट इज नॉट एक्झॅक्टली फॉर या 4 दिवसात मी काय खायला गेलं पाहिजे. हा, पण त्याच्यातून होऊ शकणारी संभाव्य रक्तपत कमी करण्यासाठी हा आहार जो मी सजेस्ट करतो. हॅलो. जी. हा सर, पाण्याची कमतरता काही ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जाणवते. तर या काळात कमीत कमी पाण्यात कशी स्वच्छता ठेवता येईल असे आपल्यास वाटते सर? थोडं कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे स्वच्छता ठेवता येईल? पाण्याची कमतरता हा एक वेगळा मुद्दा आहे जो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवतो. पर्टिक्युलरली उन्हाळ्याच्या 2-4 महिन्यांमध्ये जेव्हा प्यायला पुरेसं पाणी उपलब्ध नसतं त्यावेळेस स्वच्छतेसाठी पाणी म्हणजे तर लक्झुरी झाली. पण या स्वच्छतेला पर्याय नाही. कमीत कमी पाण्यामध्ये कसा वापर करायचा, तर मी यावेळेस असं सजेस्ट करू शकेल की फॉर अ पिरियड यंत्रणेंनी ही दखल घेतली गेली पाहिजे की जिथे मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता नसेल, पाण्याची उपलब्धता नसेल, तर अशा वेळेस सॅनिटरी नॅपकिन सारखा पर्याय जो आहे की ग्रामीण भागामध्ये पण हल्ली प्रत्येक आशा कार्यकर्तीच्या मार्फत शासनाच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता ही इन्शुअर करण्यात आलेली आहे. अगदी ग्रामीण भागांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता पोहोचलेली. आय एम नॉट रिकमेंडिंग सॅनिटरी नॅपकिन एंटायरली ॲट ऑल, पण जेव्हा सोल्युशन्स म्हणून जेव्हा खरोखर पाणी उपलब्धता नसेल तर अशा वेळेस पर्याय म्हणून सॅनिटरी नॅपकिन हे वापरले जाऊ शकतात. सर, मासिक पाळी दरम्यान होणारे जंतू संसर्ग रोखण्यासाठी कोणकोणते उपाय करता येईल? दरम्यान जंतु संसर्ग स्वच्छता आणि स्वच्छता हा एकमेव त्रिसूत्री जी आहे ती मेंटेन स्वतःची स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि मासिक पाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या संसाधनांची स्वच्छता, ते स्वच्छ राखणे सगळ्यात महत्वाचं. अंडरलाईन, बॉटम लाईन, हायलाइट आणि बोल्ड. छान सर. हॅलो जी सर, आवाज येते? हा सर, जी जी समोरचा जी प्रश्न आहे. जी सर. मासिक संजय पाटील म्हणून आहे, त्यांनी प्रश्न विचारला आहे, मासिक पाळी सुरू झाली की उंची वाढत नाही असा समज आहे, हे बरोबर आहे का सर? नाही, चुकीचा समज आहे. ज्या कालावधीमध्ये मासिक पाळी सुरू होते म्हणजे वयाचा 12वे ते 12-13 वर्षाचा टप्पा असेल, या कालावधीमध्ये शरीरातील संप्रेरके ही शरीराच्या, पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये शरीराच्या गर्भाशय आणि गर्भाशयाशी रिलेटेड अवयवांचं पोषण करण्यासाठी प्रकृतीत झालेले असतात. त्या मानाने मुलग्यांमध्ये मात्र जी कुमार वयातील, किशोर वयातील जी लक्षणं दिसतात, पौगंडावस्थेतील जी लक्षणं दिसतात, त्याच्यामध्ये उंची झपाट्याने वाढणे,
शरीरावर, काखेमध्ये, गालावर केस येणे, आवाज बदलणे हे पुरुषांमध्ये, मुलग्यांमध्ये लक्षणं दिसतात. तर मुलींमध्ये मात्र स्तनांचा आकार वाढणे, कमरेचा आकार वाढणे या पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. उंची वाढायचे मुलांचे आणि मुलींचे वयोगटाचा टप्प्यांमध्ये फरक आहे. त्याचं रिलेशन्स हे मेन्स्ट्रुएशन साठी नाही. सर समोरचा प्रश्न घेऊयात आपण. जी सर, मासिक पाळीमध्ये जास्तीत जास्त अनियमितता दिसून येते स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये. तर प्रमोद तामगाडगे आणि पुष्पा धकाते मॅडम यांनी प्रश्न विचारला आहे की मासिक पाळी अनियमित येण्याची कारणे, आणि त्यांच्या एक पुष्पा धकाते मॅडम आहे, त्यांनी प्रश्न विचारला आहे की त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थिनी आहे, त्यांचे 15 वर्ष पूर्ण होऊनही तिला मासिक पाळी आली नाही. तर हे अनियमित येण्याची काय कारणे आहे, थोडी सांगू शकता? मासिक पाळी अनियमित येण्याचे कारणाचा विचार केला तर रक्ताल्पता, शरीरात रक्ताची प्रमाण कमी असणे हे महत्वाचं एक महत्वाचं कारण आहे. दुसऱ्या कारणांमध्ये सुरुवातीला जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते, पौगंडावस्थेमध्ये मासिक पाळी नियमित होण्याच्या कालावधीपर्यंत, हा काल हा व्यक्ती सापेक्ष, कोणाचा 2 महिन्यापासून तर कोणाचा 2 वर्षांपर्यंत वेरीज होऊ शकतो. या सुरुवातीच्या कालावधीमध्ये मासिक पाळी अनियमित असते. एखाद्याच्या वैयक्तिक शारीरिक जडणघडणीनुसार, प्रकृतीनुसार मासिक पाळीचं सायकल हे 28 दिवसापासून ते 45 दिवसांपर्यंतचं वेगवेगळं असू शकतं. हे व्यक्तिसापेक्ष आहे. याच्यामध्ये कुठलाही आजार किंवा कुठलाही दोष असं नसतं. हे त्या व्यक्तीच्या शरीराच्या संघटनेनुसार, त्या व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीनुसार मासिक पाळीचे सायकल्स ही बदलते आणि ठरते. इन कॉमन 28 दिवसाची सायकल आणि 5 दिवसाचं मेन्सेस हे कॉमनली आहे. मात्र व्यक्तिसापेक्ष याच्यामध्ये जो बदल होतो तो मी तुम्हाला सांगितला. जर मगाचा दुसरा प्रश्न होता की 15व्या वर्षापर्यंतही जर मासिक पाळी आलेली नसेल तर अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणं हे जास्त महत्वाचं आहे. उपचारांची गरज आहे. त्याच्यामध्ये जे गर्भाशय आणि गर्भाशयाच्या रिलेटेड आणि पोषणाच्या रिलेटेड जे आजार असतील ते असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर उपचार झाले की मासिक पाळी आपोआप सुरू होऊन जाईल. सर, पुढला प्रश्न आहे, मासिक पाळीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये विटाळ पाळला जातो. या विटाळ आणि अस्वच्छतेचा काय संबंध आहे सर? विटाळ हा ग्रामीण भागामध्येच नाही, विटाळ हा सर्वत्र पाळला जातो. आणि गैरसमज आणि अज्ञान याच्याशीच हे रिलेटेड आहे. एवढंच नाही, नुसतं विटाळ नाही, मला अजून काही एक्सपिरियन्स किंवा तुम्हाला सांगायचे किंवा काही तुमच्या मंडळींकडून पण येतील. वेगवेगळ्या कुप्रथा आणि प्रथा सांभाळल्या जातात. आदिवासी क्षेत्रामध्ये जर मासिक पाळी सुरू असेल तर मासिक पाळी सुरू असताना, जिली मासिक पाळी सुरू आहे त्या महिलेने एका वेळेस 2 हंडे पाणी नाही व्हायचं, अशा पद्धतीची प्रथा आहे. म्हणजे हंड्यावर हंडा ठेवून पाणी नाही व्हायचं, अशा पद्धतीची. एका वेळेस एकच हंडा पाणी आणायचं. का? तर मग जास्त वेळा जावं लागेल ना तिला. शी विल बी एंगेज इन मोर टाइम. अशाच पद्धतीचा हा विटाळ हा एक प्रकार आहे. म्हणजे मासिक पाळी दरम्यान त्या स्त्रीचं शरीर कमजोर झालेलं असतं वगैरे 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 चा संदर्भ देऊन त्यांना दैविक आणि धार्मिक अधिष्ठान दिलं की निदान धार्मिक भीतीने तरी लोक ऐकतील, म्हणून मग ते धर्माच्या नावाखाली ती बाब ढकलली. आणि जेणेकरून विटाळ म्हणजे वेगळं बसवणं, आत्ताच्या भाषेमध्ये क्वारंटाईन करणं, अशा पद्धतीने ना. तर असं वेगळं बसवणं हे सुरू झालं आणि मग त्याला धार्मिक कोंदण देण्यात आलं. मग देवाचं करायचं नाही, वेगळ्याच बाजूला बसायचं, त्याने स्वयंपाक करायचं नाही, अशा पद्धतीचे कॉन्टेक्स्ट यायला लागले. आणि तेही जेव्हा अगदीच अडीनडीच आहे, म्हणजे आता घरात कोणीच करायला नसेल तर मग स्वयंपाक केलेला चालतो पण देवाचं करू नको, मग बाहेर गेलेलं चालतं पण ह्या रंगाचे कपडे घालू नको, अशा पद्धतीचे वेगवेगळे त्याच्यामध्ये सब कंपोनंट यायला लागले. आणि हे अज्ञान गैरसमज याच पातळीवर आहे. ग्रामीण नाही, अगदी शहरी भागांमध्ये. अगदी शहरी भागांमध्ये का सांगायचं म्हणजे काय झालं, एखाद्या मोठ्या समारंभामध्ये जर जायची वेळ आली आणि तिथे सत्यनारायण पूजेला जर बसवायचं असेल ना तर हमखास पाळलं जाते की 45-50 वर्षानंतरची पुढची स्त्री बसवावी म्हणून. का? पाळी बंद झालेली असेल म्हणजे याच्या डेटचं काही टेन्शन येणार नाही.
नाहीतर आमच्या डॉक्टर मंडळींकडे सगळ्यात जास्त मागणी असते ती की आता मासिक पाळी येणार आहे, ती पुढे ढकलण्यासाठी गणपतीच्या काळामध्ये किंवा सण उत्सवाच्या काळामध्ये जास्त मागणी असते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा अज्ञान गैरसमज पसरलेला आहे आणि शिक्षणाशीही हा रिलेटेड झालेला आहे. म्हणजे शिकलेले लोकही ते पाळतायत, फॉलो करतायत. तो अजून आम्ही त्याच्यावरचा पगडा आम्हाला बदलता आला, दुर्दैवाने म्हणा, अजून आम्हाला तो ढकलता आलेला नाही. आपणच नाही झालं तर मग अजून का ग्रामीण भागामध्ये तो दोष द्यायचा? आम्ही ज्यांना शिकलोय, ज्यांना शरीर कळालं, ज्यांना अनाटॉमी कळाली, ज्यांना फिजिओलॉजी कळाली, ज्यांना निसर्ग कळालेला आहे, तेही मंडळी जर आम्ही अशा पद्धतीचे पाळतो आहोत तर दुर्दैवाने आमचे ग्रामीण बंधू तर त्यांच्याबरोबर अजून ज्ञानच पोहोचायचंय. त्यामुळे त्यांच्याकडचं अज्ञान तर ठीक आहे, ऍक्सेप्टेड आहे त्यांच्याकडचं, असं धरून चालू आहे. जी हा सर. हा सर, पुढला प्रश्न आहे. जी. मासिक पाळी दरम्यान कोणते व कशा प्रकारचे सॅनिटरी पॅड वापरले पाहिजे? कमी गुणवत्ता असलेले पॅड वापरणे योग्य आहे का? याबद्दल काय सांगाल सर? सॅनिटरी नॅपकिन हे जरा थोडंसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे बरं का. इथे जी मांडणी होणार आहे ना, ही मांडणी बऱ्याच जणांना पटणार नाही. अगदी हे रेकॉर्डिंग कुठे पोहोचलं तर त्या यंत्रणेला पण हे पटणार नाही की आपण कशा पद्धतीने याची मांडणी करतोय. व्हेरी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे. म्हणजे जगभरातल्या निम्म्या जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येना दररोज लागणार, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात 3000 दिवस, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातले 3000 दिवस तिला मासिक पाळी तिच्या सोबत असते. या मासिक पाळी च्या साठीचं गेल्या 70-80 वर्षातलं अल्टिमेट फाइंडिंग इज सॅनिटरी नॅपकिन. आपल्या लहानपणीच्या कालावधीमधल्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती तुम्हाला, म्हणजे जे 30-40s आहेत त्यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे की त्या आठवत असतील. खडू असायचा, तो शाईच्या बाटलीत टाकलेला दाखवायचा आणि ते ऍब्सॉर्ब करतोय, मधून तोडून दाखवायचा, तो पांढऱ्या रंगाचा आहे वगैरे वगैरे रूपकात्मक जाहिराती असायच्या. त्याच आता थोडासा ट्रेंड बदलला, लोकांना माहिती व्हायला लागलंय. सो व्हेरी वेल ओरिएंटेड, बऱ्यापैकी लोकांना माहिती असणाऱ्या अशा पद्धतीच्या असतात. हा मार्केट शेअर जो आहे, मी सांगितलं की 15% महिलांपर्यंत, 15 ते 18% महिलांपर्यंत देशभरात सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता झालेली आहे. ज्या 20% लोकसंख्येपर्यंत हे जे सॅनिटरी नॅपकिन पोहोचत आहेत यांच्यामधला 75% मार्केट शेअर आहे या दोनच कंपन्यांचा आहे, विस्पर आणि स्टेअर फ्री. उरलेल्या 25% मध्ये मग देसी प्रॉडक्ट जे आहेत, मग त्याच्यामधले ग्रामीण भागातले प्रत्येकाचे बचत गटातले असतील, स्वयंसहायता गटातले असतील, किंवा ग्रुप ऑफ मेंबरचे असतील, किंवा पॅडमॅन सारखे काही असतील की ज्यांनी देसी ब्रँड आणले आणि त्याचं प्रमोशन सुरू केलेलं आहे, जे इस्टॅब्लिश झालेले आहे. अशा पद्धतीचं आहे. आता ज्या इंटरनॅशनल ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत, विस्पर आणि स्टेअर फ्री वगैरे, किंवा जॉन्सन अँड जॉन्सन आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल या ज्या दोन मुख्य कंपन्या आहेत, त्या या ज्या प्रॉडक्ट अप्रूव्ह करून आणतात किंवा जे भारतामध्ये जे विकले जातात, हे इंटरनॅशनल स्टँडर्डला अप्रूव्ह झालेले प्रोजेक्ट आहेत. भारताने त्यांच्या स्टँडर्ड ऑफ नॅशनल स्टँडर्ड ब्युरोने 1980 साली सॅनिटरी नॅपकिन कसे असावेत याची नियमावली तयार केली होती. त्याच्यातला एक सिंपल नियम त्यांनी ठेवलेला आहे की पृष्ठभाग मऊ असावा. एवढे एकमेव क्रायटेरिया त्याच्यामधला ठेवलेला आहे. आणि ज्या कंपन्या आहेत त्यांनी हे प्रॉडक्ट मेडिकल प्रॉडक्ट म्हणून अप्रूव्ह करून घेतलेलं आहे. आणि मेडिकल प्रॉडक्ट म्हणून अप्रूव्ह करून घेतल्यामुळे त्याच्यात इन्ग्रेडियंट काय टाकलेले आहेत हे डिस्क्लोज करण्याची त्यांना गरज नाही, किंवा ते त्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत. त्यामुळे काय कंटेंट टाकलेले आहेत त्यामध्ये हे मांडणी केली जात नाही. पण जेव्हा सॅनिटरी नॅपकिनचं काम जर बघितलं तर 4 गोष्टी सॅनिटरी नॅपकिन कडून करून घेणं अपेक्षित असतं. आणि त्या 4 गोष्टी होण्यासाठी 4 प्रकारचे वेगवेगळे कंटेंट त्याच्यामध्ये असतात. एक, त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनने जो द्रव आहे किंवा जे ब्लड आहे, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेचं जे ब्लड आहे हे सोक केलं पाहिजे, म्हणजे त्याचं ऍब्सॉर्ब केलं पाहिजे. ऍब्सॉर्ब केलेलं ब्लड हे तिथे धरून ठेवलं पाहिजे. जोपर्यंत ते सॅनिटरी नॅपकिन बांधलेलं आहे किंवा वापर करते तोपर्यंत ते धरून ठेवलं पाहिजे. तिसरं, त्याचा वरचा भाग जो आहे, म्हणजे जो त्वचेला लागलेला भाग जो आहे, हा सतत ऍब्सॉर्ब करण्याच्या क्षमतेमध्ये असला पाहिजे. आणि चौथा, जो पॅन्टी लाईन आहे किंवा बाहेरचा जो भाग आहे हा लीक प्रूफ असला पाहिजे. असे चार त्याचे महत्वाचे घटक असतात. आणि याचा दर्जा जितका चांगला असेल, या 4ही घटकांचा दर्जा जितका चांगला असेल तितकं दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन हे प्रॉडक्ट तयार होत असतं. आता जर मी तुम्हाला सांगितलं की जर हे सॅनिटरी नॅपकिन मधले 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की त्याच्यामध्ये फ्लुइड ऍब्सॉर्प्शन लेअर नावाची एक लेअर असते की ज्याच्यामध्ये येणारं द्रव जे आहे, लिक्विड जे आहे, हे ऍब्सॉर्ब केलं जातं.
दुसरं, ऍब्सॉर्ब केलेलं ब्लड जर सॅनिटरी नॅपकिनचा वापर करताना म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये जर दिवसभरातले 12 तास प्रत्येक व्यक्ती हा उभा राहून काम करत असेल तर त्यावेळेस सॅनिटरी नॅपकिनची पोझिशन ही आडवी अशा पद्धतीची असेल. तुम्हाला माहितीये की द्रव हे समपातळीवर फिरत असतं. हे करत असताना जे डिस्ट्रीब्युशन आहे हे त्या द्रवांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे हे सॅनिटरी नॅपकिनच्या पूर्ण भागामध्ये समप्रमाणात झालं गेलं पाहिजे. याच्यासाठी डिस्ट्रीब्युशन कंपोनंट त्याच्यामध्ये असतात. तिसरं असतं ते म्हणजे ऍब्सॉर्बन स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये चौथं असतं हे असतं त्याच्यामधली लिक्विड इम्परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे हे लिक्विड जे सोक केलेलं आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे हे पुन्हा बाहेर जाऊ नये त्या सॅनिटरी नॅपकिन मधून म्हणून एक लेअर दिलेली असते. आता तुम्ही सांगा हे सगळं काम करण्यासाठी त्याच्यामध्ये फक्त कॉटन म्हणजे कापूस हा भाग आता उरलेला नाही. पूर्वी होतं, जेव्हा सुरुवात केली तेव्हा कॉटन याचा वापर केला जायचा. आता या कॉटनाच्या ऐवजी वूड पल्प हा वापरला जातो आणि त्याच्यातला महत्वाचा जो घटक आहे हा सेल्युलोज या नावाचा हा घटक असतो. हा सेल्युलोज वूड एक्स्ट्रॅक्ट पासून आणि हल्ली तर SAP किंवा सुपर ऍब्झॉर्बंट पॉलिमर्स हा पेट्रोलियम जन्य पदार्थ सगळ्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये असतो. थोडक्यात आजच्या कालावधीमध्ये सॅनिटरी नॅपकिन म्हणजे 80% प्लास्टिक आहे. पॉलिप्रॉपिलिन आणि पॉलिइथिलीन हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत पॉलिमरचे ते याच्यामध्ये वापर केले जातात. तुम्हाला तुमच्या बरोबर मिलिंद काका खूप दिवसांपासून काम करतात आणि प्लास्टिक विषयीचे ते मांडणी करणारे ज्येष्ठ मंडळींमध्ये एक मोडतात. तर प्लास्टिक विषयी वेगळं मला सांगायला नको की प्लास्टिकचं शेल्फ लाईफ हे 200 वर्षांचं आहे. त्यामुळे प्रत्येक सॅनिटरी नॅपकिनचं शेल्फ लाईफ हे 200 वर्षांचं आहे. एकदा वापरलं गेलेलं सॅनिटरी नॅपकिन हे 200 वर्ष वातावरणामध्ये तसं राहतं, ते नष्ट होत नाही. या पद्धतीने सॅनिटरी नॅपकिन ची पार्श्वभूमी मला तुमच्यापर्यंत मांडता आली. त्याच्यामध्ये अजून काही ऍडिटिव्ह असतात, त्यामध्ये मग फ्रेग्रन्सेस म्हणजे चांगला वास येण्यासाठी, डिओड्रंट म्हणजे आहे त्या द्रवाचा वास न येण्यासाठी, दुर्गंध न येण्यासाठी, अब्सॉर्बिंग एजंट्स युरिया आणि फॉर्मल्डिहाइड असे काही केमिकल कंपोनेंट सॅनिटरी नॅपकिन मध्ये वापरले जातात. मला सांगा आता इतके केमिकल असलेला घटक त्वचेच्या जवळ, तोही म्युकस मेम्ब्रेन गुप्तांगाची त्वचा ही म्युकस मेम्ब्रेन आहे. ही आपल्या साधारणतः त्वचासारखी नाही, योनी भागातील त्वचा ही. तर अशा ठिकाणी केमिकल कंटेंट असलेले प्रोडक्ट 12 तास त्वचेला चिटकवून ठेवणे, त्यांच्या सोबतीने राहणे हे काय दुष्परिणाम करत असतील हे मला वेगळं मांडायला नको, किंवा तुम्हाला त्याची कल्पना आली असेल. सर, एक प्रेक्षकामधून प्रश्न आहे. जी. थायरॉइड संदर्भात आहे. थायरॉइडचा मासिक पाळीवर काय परिणाम होतो? महेंद्र गेडाम यांनी प्रश्न विचारला आहे. थायरॉइडचा मासिक पाळीवर काय परिणाम होतो? मासिक पाळी ही शरीरामधली जर फिजिओलॉजी त्याची चेक केली किंवा शारीरिक क्रिया जर तपासली तर ही शरीरामधली जी संप्रेरक आहेत या संप्रेरकांच्या माध्यमातून घडून येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच पद्धतीने थायरॉइड हे देखील संप्रेरक बाहेर निर्माण करण्याचं, म्हणजे ज्याला हार्मोन्स असं म्हणतात, ते बाहेर पाडण्याची एक ग्रंथी शरीरामध्ये आहे. आता जर एकाच शरीरामधली संप्रेरक ग्रंथी ही काही कमी काम करत असेल किंवा जास्त काम करत असेल किंवा तिच्या कामामध्ये काही अडथळा आला असेल, टेक्निकली म्हणायचं तर हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल, तर ती एकमेकांच्या समवाया संबंधाने जास्तीत जास्त दुष्परिणाम दाखवू शकतात. याचाच अर्थ जर हार्मोनल इम्बॅलन्स हा थायरॉइड मध्ये असेल तर त्याचे दुष्परिणाम हे गर्भाशय आणि गर्भाशयाच्या रिलेटेड त्याच्यामधील संप्रेरकांमध्ये हे दिसून येतात. मग पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज ज्याला PCOS म्हणतात, किंवा त्याची जी मेम्ब्रेन आहे त्याच्याविषयीचे जे आजार आहेत याविषयी होतात. या इंटर रिलेटेड आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत.
सर, जे सॅनिटरी पॅड आहे त्याचा वापर केल्यानंतर ते कोणती काळजी घेतली पाहिजे, ते कसे कुठे कुठे त्याची विल्हेवाट कशी लावायची सर? सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर जे मी बोलतोय की 15% समाजांमध्ये 15% 17% वापर जो आता सध्या सुरू आहे, याची सध्याची विल्हेवाटाचा एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे कापडामध्ये पेपरमध्ये गुंडाळणे आणि डस्टबिन मध्ये टाकून देणे. दुसरा कुठलाही मार्ग दुर्दैवाने आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. तो शहरी विभागात तर हा पुरेस मोठ्या प्रमाणात जाणवतो. तेच ज्या ग्रुप जिथे असतात, उदाहरणार्थ शाळा असेल, कॉलेजेस असेल, हॉस्टेल्स असतील, जिथे सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी डस्टबिन अवेलेबल नाहीत किंवा त्याची पुढची यंत्रणा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी टॉयलेट ब्लॉक्स मध्ये टाकून देणे, गटारामध्ये टाकणे, त्यांचं चोकिंग होणे, हे अजून त्याचे पुढचे दुष्परिणाम आहे. तुम्हाला सांगतो, भारतासारख्या ठिकाणी जेथे वेस्ट मॅनेजमेंट हा दुर्लक्षिलेला विषय आहे, तेथे प्रत्येक गटार, प्रत्येक सिवेज चेंबर, प्रत्येक ब्लॉक हा मॅन्युअली ओपन करावा लागतो जर तो दुरुस्त करायचा असेल तर, किंवा तो जर कामातून गेलेला असेल तर. म्हणजे आम्ही निर्माण केलेली घाण ह्या दुसऱ्या कोणातरी व्यक्तीला, तिथला प्रचंड किळसवाना वास असेल, दुर्गंध असेल, वेगवेगळे विषारी वायू असतील, जे हाताळत आमच्या सारख्याच जीव असलेल्या एका माणसाला ते हाताळावे लागतात. का? तर वेस्ट मॅनेजमेंटच्या टेक्निक्स आम्ही न फॉलो केल्यामुळे. सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर हा एक जैविक कचरा आहे, आणि जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एकमात्र कायदेशीर यंत्रणा आहे ती म्हणजे इन्सिनरेशन. किमान 800 डिग्री सेल्सिअसला सॅनिटरी नॅपकिन हे जाळून टाकावे लागतात, तेव्हा त्यांची विल्हेवाट लागते. अर्थात तीही प्रक्रिया निसर्गपूरक नाही आहे. जेव्हा 800 डिग्री सेल्सिअसला सॅनिटरी नॅपकिन जाळले जातात, तेव्हा सॅनिटरी नॅपकिन मधले कंटेंट अधिक त्याच्यामधलं जे बॉडीली फ्लुइड जे आहे किंवा जे रक्त आहे यांचं कॉम्बिनेशन होऊन डायऑक्सिन नावाचे सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. सर, सविता तर धर्माधिकारी, हॅलो, सॉरी सर, सविता सविता धर्माधिकारी यांचा प्रश्न आहे. जी 50 नंतरची अनियमित पाळी, मोनोपॉज व शारीरिक कमजोरी याबद्दलची माहिती द्या, असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. 50 नंतरची अनियमित पाळी, मोनोपॉज व शारीरिक कमजोरी याबद्दलची माहिती द्या. मासिक पाळीचं काम मी सांगितलं की मासिक पाळी ही शरीर धर्म कशासाठी आहे. तर मासिक पाळी ही वयाच्या 12व्या-15व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत गर्भाशयाला प्रत्येक महिन्याला गर्भधारणा करण्याची पार्श्वभूमी किंवा त्याची गादी तयार करत असते. वयाच्या 45व्या वर्षानंतर जेव्हा गर्भधारणेचं काम हे शारीरिकरित्या शरीराचे अवयव, मग गर्भाशय असेल आणि इतर अवयव असतील, हे बंद करतात, तेव्हा मासिक पाळी येण्याचं चक्र हे बंद होत जातं. हे बंद होत असताना अगदी बटन बंद केल्यासारखी आज मासिक पाळी येते आणि उद्या संध्याकाळपासून येणं बंद झालं असं नसतं. तर ही टेपर ऑफ होत जाते. हळूहळू प्रमाणात अनियमितता येत जाते. पहिले नियमित येणारी मासिक पाळी ही त्याचा इंटरमिजिएट पिरियड हा मग पहिले महिने, 2 महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने असा वाढत जाऊन मग मासिक पाळी येणं बंद होत जातं. मासिक पाळीच्या बंद होतानाचा काल, ज्याला मेनोपॉज असं म्हणतात, रजोनिवृत्तीचा कालावधी हा म्हणतात. यावेळेसही पुन्हा एकदा ज्या कारणांमुळे मासिक पाळी सुरू झालेली असते ती शारीरिक क्रिया, म्हणजे मगाशी जसं सांगितलं की हार्मोनल, शरीरामधले अंतस्त्राव हे मासिक पाळी घडून येण्यासाठी कारणीभूत असतात. हे शरीरातले अंतस्त्राव हे कमी होतात, मेंदूतून त्यांची उत्पत्ती कमी होत जाते, आणि अशा वेळेस हे शरीरातून कमी होणारे अंतस्त्राव हे मूड स्विंग्स घडून आणतात. मग अशा वेळेस मोनोपॉज मध्ये स्वभावामध्ये बदल घडणं, चिडचिडेपणा येणं, रागावणं, झोप न येणं, हळवेपणा वाटणं, असे छोटे छोटे कंप्लेंट्स किंवा ज्याला मूड स्विंग्स असं आहे, हे प्रकर्षाने दिसून येतं. याच बरोबर बऱ्याच महिलांमध्ये शारीरिक लक्षणं
अकारण वजन वाढणं किंवा अकारण वजन घटणं, केस गळायला लागणं, अशा पद्धतीची चिन्ह दिसायला लागतात. त्वचेची कांती कमी होणं आणि काळोखी येणं, याही प्रकारचे चिन्ह त्वचेमध्ये दिसायला लागतात. सर, दीक्षा वंजारी मॅडम यांनी प्रश्न विचारला आहे. सर, अनियमित पाळीचा संबंध गर्भाशयाच्या कर्करोगाशी असतो का? हो, असतो. डायरेक्टली लिंक्ड आहे. हा सर. आणि त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे आणखी, कापडाच्या जागी पॅड वापरणे एक फॅशन ठरले आहे, याबद्दल आपले काय म्हणणे आहे? माय स्कूल माय प्लॅन. अगदी 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 फॅशन ठरलेलं आहे. आणि याविषयीचं जे ऐकायचं आहे ना, ते उद्या अश्विनी तुमच्याशी अधिक स्पष्टपणे बोलणार आहे. मी आजचा मुद्दा तुम्हाला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे की सॅनिटरी नॅपकिन हा एकमेव पर्याय नाही आहे, हा सर्वोत्तम पर्याय नाही. हो, तो पर्याय आहे, पण तो सर्वोत्तम पर्याय नाही आहे. सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन किंवा आपली मासिक पाळी, मासिक धर्म, रजोप्रवृत्ती ही निसर्गपूरक, निसर्गाला सहाय्यभूत असणारी कशा पद्धतीने राहील, मासिक पाळी दरम्यान वापरण्याचे प्रॉडक्ट हे सस्टेनेबल प्रॉडक्ट कशा पद्धतीने असतील, त्यांचा जैविक कचरा कमी करण्यासाठी कशा कशा पद्धतीने त्यांचा सहभाग घेता येईल, याच्याविषयी उद्या अश्विनी चौमाल तुमच्याशी अधिक स्पष्टपणे आणि ते प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला समोर घेऊन मांडून दाखवतील. आणि काय आहे हे प्रॉडक्ट आतापर्यंत तुमच्यापर्यंत का पोहोचले नाहीत किंवा न पोहोचण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की हे प्रॉडक्ट सस्टेनेबल असल्यामुळे किंवा एकदा प्रॉडक्ट घेतल्यामुळे पुढे 5-5, 10-10 वर्ष ते परत घेण्याची गरज येत नसल्यामुळे त्यांना व्यावसायिक मूल्य नाही. त्यामुळे कुठल्याही काउंटरला ते उपलब्ध, ज्यांना व्यावसायिक मूल्य नाही अशा गोष्टी विकण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो, अशा गोष्टी प्रमोट करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. कापड चांगलं आहे, कापडाची स्वच्छता चांगली राखली गेली पाहिजे, ते जर घरगुती होत असेल तर सॅनिटरी नॅपकिनचा व्यवसाय बुडेल ना. मग प्रमोट काय करायचं? सॅनिटरी नॅपकिन करायचे की कॉटन पॅड्स करायचे, रियुजेबल कॉटन पॅड्स करायचे, हा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्या व्यावसायिकतेला बळी पडतो, व्यवसाय मूल्यांना बळी पडतो आणि आकारण गरजेच्या नसलेल्या गोष्टींच्या पाठीमागे फिरतो, ज्या आमच्या पद्धती ज्या चांगल्या होत्या, पूर्वापार चालत आलेल्या होत्या, निसर्गपूरक होत्या, आयुर्वेदासारख्या माझ्या स्वतःच्या शास्त्राने ज्या आम्हाला शिकवलेल्या होत्या, त्या मागे सोडून आम्ही विनाकारण गरज नसलेल्या चमको प्रॉडक्टच्या पाठीमागे लागून आमची लाईफस्टाईल बदलून घेतलेली आहे. तर ते टाळण्यासाठी उद्या जरूर ऐका अश्विनीला. सर, इतरांनी वापरलेले पॅड असं बरेचदा होते काही शाळेमध्ये, एका विद्यार्थिनीने वापरले पॅड दुसरी विद्यार्थिनी धुवून वापरले, तर असं चालतंय का? पुन्हा एकदा तेच, जर ते अशा पद्धतीने वापर करू नयेत, पण जर वापरायची दुर्दैवाने वेळ आलेली असेल तर जे पहिले टर्म्स ज्या सांगितलेल्या, जे रियुजेबल कॉटन पॅड्स वापरायचे असतील तर ते पुरेशा स्वच्छ पद्धतीने धुतलेले आणि पूर्ण उन्हामध्ये सुकवलेले अशा पद्धतीने वापरले गेले पाहिजे. शक्यतो वापर टाळावा. एकच मला मुद्दा महत्वाचा ऍड करायचा आहे. ते शिक्षक सगळे आहेत म्हणून मी आग्रहाने मांडतोय आणि बिईंग अ सन ऑफ अ टीचर म्हणून हा जवळीकीने पण मांडतोय. जेव्हा हा मासिक पाळी आणि मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता हा विषय शिक्षकांबरोबर बोलायची वेळ येते, तेव्हा एक सरसकट दुफळी दिसते की पुरुष शिक्षकांकडून हा विषय सहजरित्या स्त्री शिक्षकांकडे ट्रान्सफर केला जातो. मॅडम तुम्ही बोलून घ्या, हा विषय मांडून घ्या म्हणून. पण नाही, हा आपणही बोलला पाहिजे, हा आपणही आत्मसात केला पाहिजे. माझ्या आईला पण मासिक पाळी आलेली आहे, माझ्या मुलीला पण येणार आहे, माझ्या बायकोला पण येते अजून. हा माझ्या इतक्या जवळचा मुद्दा आहे. मला जेव्हा पटेल, मला जेव्हा समजेल तेव्हाच मी तो पुढच्याला मांडू शकेल, पुढच्याला समजून सांगू शकेल. माझ्या शाळेमध्ये सुद्धा नुसते टॉयलेट्स ब्लॉक आहेत हे इन्शुअर करून नाही चालणार. त्या टॉयलेटमध्ये पाणी येत आहे का, तिथे एक असा दगड ठेवलेला आहे का जिथे कापड स्वच्छ धुता येईल, मुलींच्या साठीचा आरसा अशा पद्धतीने लावलेला आहे की ज्याच्यामध्ये पार्श्वभाग दिसेल, तिच्या कपड्यांवर पडलेले डाग तिला पाहता येतील, ते चेक करून घेता येईल, अशा पद्धतीचा आरसा मी माझ्या मुलींच्या खोलीमध्ये वेगळा लावलेला आहे का. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. जे छोटे छोटे स्मॉल थिंग विल मेक अ चेंज.
पण या जेव्हा जेव्हा जेंडर इक्विटीच्या पाठीमध्ये लागायला लागू, याच्यात वेगळं काही करायची गरज नसते. ही सहवेदना किंवा वेदना पण नाही म्हणता येणार, ही इम्पथी जेव्हा आपण सोबत घेऊन जाऊ तेव्हा याच्यातून स्पष्ट मार्ग निघणार आहे. तेव्हा कदाचित अजून एक 10, 12, 15 वर्ष या गोष्टीवर बोलावं लागेल. तेव्हा जेव्हा एक सक्षम पिढी तयार होईल ना, जी ही सक्षम पिढी पियर लर्नर म्हणून काम करेल. 9वीतली मुलगी 8वीतलीला सांगेल, 8वीतली मुलगी 7वीतल्याला सांगेल. हे एज अप्रोप्रिएट सेक्शुअलिटी एज्युकेशन हे घडवून येणं खूप गरजेचं आहे. आय एम टॉकिंग अबाउट सेक्शुअलिटी अँड नॉट अबाउट सेक्स. सेक्शुअलिटी ही लैंगिकता आहे. या लैंगिकतेविषयीचे स्पष्ट मत हे प्रत्येकाविषयी मांडणी करून देणं, त्यांच्या मनात रुजवणं आणि त्यांच्यासाठी ती मोकळीक असलेली जागा उपलब्ध करून देणं हे आपल्यासारख्यांना खूप सुंदररित्या जमतं. आपल्यामध्ये त्या क्षमता आहेत, आपण त्या मांडल्या गेल्या पाहिजे, आपण त्या वापरतात आणल्या गेल्या पाहिजे. सर, आपला टाइम होत आलेला आहे. एक शेवटचा प्रश्न घेतोय. जी. मोनाली शेंडे मॅडमनी प्रश्न विचारला आहे. एमसीचा न्यूनगंड स्त्रियांच्या मनातून दूर व्हावा, त्यांच्यामध्ये या बाबतीत वैचारिक जागरण व्हावं, यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता येईल, म्हणजे घरी, दारी किंवा बाहेर? लेट्स टॉक मेन्स्ट्रुएशन. जिथे कुठे शक्य आहे तिथे मासिक पाळीविषयी बोला, चर्चा करा, आवाज उठवा, भांड्यावर लिहा, कागदावर लिहा, चित्र काढा, रांगोळी काढा. एनिथिंग टू बी डिस्कस्ड ओपनली. जिथे जिथे करणं, या शब्दांना आवाज देता येईल तितक्या सोप्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातला ऍक्सेप्टन्स घेता येईल. जोपर्यंत हे रुजणार नाही तोपर्यंत त्याच्यामधली आळीमिळी, गुपचिळी ही कमी होणार नाही. मांडत राहा, बोलत राहा, चर्चा करत राहा. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमामध्ये आता 1 तास संपताला आला आहे, तर आपण हा आता समारोपीय टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. जी. तर आजच्या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आगर व मासिक पाळीचा जागर या तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र व रोटरी क्लब नाशिक विजन नेस्ट तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मासिक पाळी आरोग्य सप्ताह निमित्त मासिक पाळी व सामाजिक आरोग्य स्वच्छता या पातळीवर संवादामध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री वैभव दातरंगे सर यांनी मासिक पाळीविषयी वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता कशा प्रकारे राखली पाहिजे, सॅनिटरी पॅड व कापडाचा उपयोग व विल्हेवाट कशा प्रकारे लावली पाहिजे, मासिक पाळी दरम्यान आपल्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, अज्ञान, अंधश्रद्धा इत्यादी अनेक विषयासंबंधी अतिशय सुंदर सादरीकरण आपण केले. सुंदर मार्गदर्शन आणि विश्लेषण केले. सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पालक विद्यार्थी यांनी थेट लाईव्ह या तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या कार्यक्रमामध्ये माध्यमातून श्री डॉक्टर दातरंगे सर आपल्याकडून मिळाली, त्याबद्दल मी तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र तर्फे आपले आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे तुमचे आभार. आपण खूप चांगली माहिती दिली आणि त्याचा आम्ही वैयक्तिक आरोग्य जीवनावर चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल असं आम्हाला वाटते. आपल्या प्रेक्षकांना पण अतिशय सुंदर माहिती मिळाली. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या मनातील शंका, समस्या व प्रश्नाचे निरसन करून घेतले, त्याबद्दल तंत्रस्नेही शिक्षक समूहातर्फे सर्व शिक्षक बंधू भगिनी, माता, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आपले सुद्धा सहृदय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या समूहातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये असाच सक्रिय सहभाग नोंदवावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आमच्या सरतेशेवटी तंत्रस्नेही शिक्षक समूह परिवारातील श्री नितीन केवटे सर, समूह प्रमुख श्री पंकज अळठक्कर सर, अध्यक्ष रोटरी क्लब नाशिक विजन नेस्ट श्री कृष्णा कालकुंद्रीकर सर, मुख्य पर्यवेक्षक तसेच सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक श्री पंकज जगताप सर, ज्येष्ठ तज्ञ समूह मार्गदर्शक श्री मिलिंदजी पगारे सर, तंत्र सहाय्य श्री नेपाल वालदे सर, ब्लॉक प्रमुख सुनील बडगुजर सर, फेसबुक प्रमुख खुशाल डोंगरवार सर,
विश्वंभर बोकडे, शर्मिला देसरे, सदाशिव अत्तरकर, भागवत भंगे, किशोर सोनवणे, गणेश कोठवडे, सुदर्शना नाईक नवरे, मनसराम मेश्राम, मनीषा पांढरे, विपुल घोलप, रवींद्र भोंग, विशाल पेचे, जया मुटके, उमेश राठोड, सुखदेव भालेकर, अण्णासाहेब राठोड, सुधाकर आडे, दीपाली आहेर, विवेक बैसकार, सचिन पायके, निलेश कासार सर, विजय नेटके, साहेबराव मोहोड, प्रवीण बोरसे, प्रकाश नारकर, सिद्धेश्वर गवळी, हेमंत चोपडे, वैभव चेके, मंगला इंडोले, स्नेहांकिता डाकवे मॅडम, नेटके सर आणि इतर सर्व प्रशासक मंडळी सदस्याचे या कार्यक्रमात करिता यशस्वी करण्याकरिता हातभार लावला त्याबद्दल तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्रातर्फे आपणा सर्वांचे मी आभार आणि ऋण व्यक्त करतो. या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आगर व मासिक पाळीचा जागर या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व हा कार्यक्रम यशस्वीरित्या सफल केला त्याबद्दल आपणा सर्वांचे पुनश्च तंत्रस्नेही शिक्षक समूहातर्फे आभार व्यक्त करतो. सर आणि अशाच प्रकारे आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण यापुढे सहभागी व्हाल अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. सर थांबूया. वालदे सर. हो थांब.